वेलकम स्टुडंट्स. आता आपण एक्सरसाइज 5.6 सुरू करणार आहे. पार्शियल फ्रॅक्शन असं त्याचं हेडिंग आहे. पार्शियल फ्रॅक्शन ही एक ऍक्च्युली प्रोसिजर आहे. म्हणजे तुम्हाला अगदी सोप्या भाषेत जर त्याचं मिनिंग सांगायचं झालं तर मी एखादा एक्झाम्पल देतो तुम्हाला. समजा 1/3 प्लस 2/5 यांची तुम्हाला ऍडिशन करायला सांगितली किंवा सबट्रॅक्शन करायला सांगितली, तर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. 5 1 द 5 प्लस 3 2 द 6, 5 प्लस 6 11, 11 अपॉन 5 3 द 15. हा जो नंबर आहे, हा नंबर 11/15 कोणत्या दोन फ्रॅक्शन्सची ऍडिशन आहे हे रिव्हर्स प्रोसेसने शोधून काढणं, ह्याला म्हणायचं पार्शियल फ्रॅक्शन. हे सगळ्यांनाच येतं की या दोघांची ऍडिशन एवढी येते, पण यामध्ये या दोघांची ऍडिशन आहे हे शोधून काढण्यासाठी जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात पार्शियल फ्रॅक्शन. भरपूर व्हरायटी आहे पार्शियल फ्रॅक्शन मध्ये, खूप प्रकारचे प्रॉब्लेम असतात त्याच्यामध्ये. तुम्हाला जाणवेलच त्या आपण एक्सरसाइज करताना पण आणि सॉल्ट एक्झाम्पलच्या वेळेस देखील. पार्शियल फ्रॅक्शनचे वेगवेगळे फॉर्म आहेत. पार्शियल फ्रॅक्शनचे फॉर्म्स जे आहेत ते वेगवेगळे फॉर्म आहेत. आता उदाहरणार्थ पेज नंबर 133 तिथे जे 6 प्रकारचे तुम्हाला फॉर्म दिलेत हे तुम्हाला असे पाठ पाहिजेत. पाठ म्हणजे पार्शियल फ्रॅक्शन जर px प्लस क्यू किंवा px प्लस ऑर मायनस क्यू अपॉन 2 ब्रॅकेट असेल तर काय लिहायचं, तर a अपॉन x मायनस a प्लस b अपॉन x मायनस b. हे जे फॉर्म्स आहेत हे तुम्हाला पाठ असले पाहिजे. मी तुम्हाला ते त्यावेळेस येथील दिवशी दाखवतोच. आणि सगळ्यात महत्त्वाचं पार्शियल फ्रॅक्शन मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की डिनॉमिनेटर पेक्षा न्यूमरेटरची डिग्री कायम कमी असली पाहिजे. न्यूमरेटरची डिग्री कायम कमी असली पाहिजे. ह्याच्यात इंटिग्रेशनचा पार्ट म्हणला तर तो फार निग्लिजिबल आहे, कमी आहे. पण पार्शियल फ्रॅक्शन म्हणजे तो फ्रॅक्शन स्प्लिट करायचं जी प्रोसिजर आहे ती मात्र भली मोठी असते आणि मग त्याच्यानुसार तुम्हाला हे प्रॉब्लेम सोडवायचे असतात. बट एक्सरसाइज 5.6 पहिला क्वेश्चन बघितला. I equals integral 2x plus 1 upon x plus 1 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x minus 2 dx. ओके, बरं. खाली x इंटू एक्स म्हणजे x स्क्वेअरची टर्म आहे आणि वर डिग्री 1 न कमी आहे बघा. x रेस टू 1 म्हणजे सगळ्यात पहिले डिग्री चेक करायची. नंतर डिग्री सेम असेल तर डिव्हिजन करावं लागतं किंवा न्यूमरेटरची डिग्री जास्त असेल तर डिव्हिजन करून घ्यावं लागतं. येईल त्यावेळेस मी तुम्हाला तो टाईप दाखवेन. मला दिसतोय की ठिकाणी तसा टाईप आहे त्याच्यामध्ये. आता लिनियर टर्म आणि 2 आहेत, 1 आणि 2 टर्म. अशा वेळेस पार्शियल फ्रॅक्शनची प्रोसेस कशी वापरायची बघा. लेट दॅट फ्रॅक्शन इक्वल्स, म्हणजे तो रॅशनल नंबरचा फॉर्म आहे ना, हे p अपॉन q चा फॉर्म आहे. लेट द फ्रॅक्शन इक्वल्स x मायनस 2 आहे ना, का x प्लस 2 आहे प्रॉब्लेम. हां, लेट द फ्रॅक्शन इक्वल्स असं लिहायचं a अपॉन फर्स्ट फॅक्टर x प्लस 1 प्लस b अपॉन सेकंड फॅक्टर x मायनस 2 आणि त्याला इक्वेशन 1 द्यायचं. लेट this fraction equals a upon first factor plus b upon second factor. तुम्हाला या फ्रॅक्शनला असं स्प्लिट करायचं आहे. मग ठीक आहे, LHS as it is 2x plus 1 upon x plus 1 into x minus 2 is equal to cross multiplication बघा. a into bracket x minus 2 plus b into bracket x plus 1 upon या दोघांचं मल्टिप्लिकेशन x plus 1 into x minus 2 हे क्रॉस मल्टिप्लिकेशन. दोघांचे डिनॉमिनेटर्स काय केले आपण, कॅन्सल केले. काय शिल्लक राहिले, तर 2x plus 1 is equal to a into bracket x minus 2 plus b into bracket x plus 1 हे शिल्लक राहिलं. आता मेन पार्ट आहे इथे आपल्याला x ला काही व्हॅल्यूज घ्यायच्या असतात. या x करता काही आपल्याला व्हॅल्यूज घ्यायच्या असतात आणि त्या व्हॅल्यूज कशा घ्यायच्या किंवा त्या व्हॅल्यूज कशा ठरवायच्या असतात तर त्याचं साधं टेक्निक सांगतो बघा.
कुठलंही ब्रॅकेट बघा, हे बघा किंवा हे बघा, तुम्हाला जे पाहिजे हे किंवा हे कुठलंही बघा, विचार करा की हे ब्रॅकेट एक्सच्या कोणत्या व्हॅल्यूला 0 होईल. हे ब्रॅकेट एक्सच्या कोणत्या व्हॅल्यूला 0 होईल, तर तो नंबर डोक्यात घ्यायचा. x2 असताना हे ब्रॅकेट 0 होईल. बाकीच्यांचं काय होतं विचार करायचा नाही. मग व्हेन x इक्वल्स टू, व्हेन नंतर हे कळलं तुम्ही x इक्वल्स टू कुठले घेतले, मी काय सांगितलं, हे ब्रॅकेट केव्हा 0 होईल ते बघायचं. हे ब्रॅकेट केव्हा 0 होईल हे पाहायचं. मग x2 असताना हे ब्रॅकेट काय होणार, 0 होणार. मग सगळीकडे x ला 2 व्हॅल्यू घालायची, सगळीकडे. या इथं बघा, 2 into bracket 2 plus 1 is equal to a into bracket 2 minus 2 plus b into bracket 2 plus 1. 2 to the 4 plus 1 5 is equal to, हे तर सगळं 0 झालं आणि इथं राहिले 3b झाले, डिवाइड केले 5/3 is equal to b आले, म्हणजे b ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. तुम्ही याच्या खाली करायचंय, पण मी या साईडला करून दाखवतो बघा. आता एकदा तुम्ही हे ब्रॅकेट 0 कधी होईल याचा विचार करा. आता हे ब्रॅकेट कधी 0 होईल याचा विचार करायचा. हे ब्रॅकेट कधी 0 होईल, हे ब्रॅकेट x ला -1 घेतल्यावर 0 होईल. -1 + 1, आता तसं लिहायचं, when x equals -1. मग आता बघा या एक्सप्रेशन मध्ये x ला -1 व्हॅल्यू घ्या, ये 2 into bracket -1 plus 1 is equal to a into bracket -1 minus 2 plus b into bracket -1 plus 1. हे झाले -2 plus 1 म्हणजे -1 is equal to a into bracket -3, हे -2 आणि सगळं 0 आहे पुढचं, -1 plus 1 0 आहे. दोन्हीकडचे मायनस मायनस साइन कॅन्सल, 3 ने डिवाइड केलं की a चा आन्सर मिळालं 1/3. a चा आन्सर मिळालं 1/3. a आणि b मिळाले की त्या व्हॅल्यूज त्या इक्वेशन 1 मध्ये रिप्लेस करायच्या. बघा a किती मिळाला 1/3, b किती मिळाला 5/3. आता हे a आणि b च्या व्हॅल्यूज मला वरती इक्वेशन मध्ये रिप्लेस करायचे. ठीक आहे, मग असं मेन्शन करायचं, फ्रॉम 1 म्हणायचं, फ्रॉम इक्वेशन 1. मी इथंच दाखवते आता. तुमच्या a च्या व्हॅल्यूज आहेत. मग फ्रॉम 1 असं म्हणायचं, फ्रॉम इक्वेशन 1 दिस फ्रॅक्शन इक्वल्स 2x plus 1 upon x plus 1 into x minus 2 equals a upon x plus 1. आता a म्हणजे कोण सांगा, 1/3 upon x plus 1 plus b कोण आहे सांगा, 5/3 upon x minus 2. म्हणजे मी हा फ्रॅक्शन असा स्प्लिट करून घेतला. असा इथपर्यंतची जी प्रोसेस केली मी मगापासून, लेट इथून सुरू केलं होतं आणि सगळं लिहित मी इथे येऊन थांबलो. इथपर्यंतची जी प्रोसेस आहे, या प्रोसेसला म्हणतात पार्शियल फ्रॅक्शन. या प्रोसेसला काय म्हणतात, पार्शियल फ्रॅक्शन. आता फक्त मी तुम्हाला हे एका प्रॉब्लेमला मी चेक करून दाखवणार आहे की आपण स्प्लिट केलेला फ्रॅक्शन बरोबर आहे की नाही. आपण स्प्लिट केलेला फ्रॅक्शन बरोबर आहे की नाही हे मी तुम्हाला फक्त आता चेक करून दाखवतो. बघा, हे राईट साइडला आहे ना, हे रफर आहे बरं का. 1/3 upon x plus 1, 1/3 upon x plus 1 हे प्लस 5/3 upon x minus 2. हे जर मी सॉल्व केलं, क्रॉस मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर काय येते हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, 1/3 into bracket x minus 2 plus 5/3 into bracket x plus 1. आता मी इथले 1/3 कॉमन काढतो. इथलं कोण उरलं सांगा, 1 into bracket x minus 2. इथलं कोण उरलं 5 into bracket x plus 1. आणि ते आतलं ओपन करून घेऊया आपण आता. बघा, x minus 2 plus
5x प्लस 5, ठीक आहे, 1/3 इंटू ब्रॅकेट हे किती झाले 6x, 5 मधनं 2 गेले प्लस 3 राहिले, यातनं 3 कॉमन काढा, यातनं 3 कॉमन काढा, सॉरी मी इथं क्रॉस मल्टिप्लाय मध्ये इथे डिनॉमिनेटर राहिला विसरतो ना, अपॉन याला याला मल्टिप्लाय नाही केलं, अपॉन राहिलं की x प्लस 1 इंटू x मायनस 2, नंतर आता शेवटी लिहितो मी. चला 3 कॉमन काढा बरं, ब्रॅकेट मधून 3 कॉमन काढा, 2x प्लस 1 आणि अपॉन हे कोण आहेत सांगा 2, x प्लस 1 x मायनस 2, 3 3 कॅन्सल, काय आलं बघा हे फ्रॅक्शन काय आलं हे बघा 2x प्लस 1 अपॉन आला का, 2x प्लस 1 अपॉन x प्लस 1 इंटू x मायनस 2 आलं. फक्त हे अपॉन इथं सगळीकडे येणार आहे, लक्षात ठेवा, मी विसरलो नाही, चुकून विसरलो. हे क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर हे बघा ह्याला याला मल्टिप्लाय केलं, ह्याला याला मल्टिप्लाय, आता खाली हे नको का दोघं, आता शेवटपर्यंत कंटिन्यू करायचे. म्हणजे अशा प्रकारे मी तो फ्रॅक्शन जो आहे ना हा प्रॉब्लेम मधला फ्रॅक्शन साध्या ऍडिशन मध्ये स्प्लिट करून घेतला. आता तुमच्या प्रॉब्लेम मध्ये मी तो फ्रॅक्शन तुमचा वापरणार आहे, ठीक आहे. आता कंटिन्यू करूया आपण. therefore I equals, हे रफ वर्क आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, हे लिहायचं नाही. I equals इंटिग्रेशन, चला हा फ्रॅक्शन आहे ना, त्याच्या जागी मी काय काय लिहिणार आहे सांगा, 1/3 अपॉन x प्लस 1 प्लस 5/3 अपॉन x मायनस 2 dx. बस पुढच्या स्टेप मध्ये आता सेपरेट इंटिग्रेशन घ्यायचे. 1/3 कोएफिशिएंट आहे हा, 1 अपॉन x प्लस 1 dx प्लस 5/3 इंटिग्रल 1 अपॉन x मायनस 2 dx. मी तुम्हाला सारखं सांगतो, फॉर्म्युले पाठ करत चला. 1 अपॉन ax प्लस b चा फॉर्म आहे बघा, 1 अपॉन ax प्लस b, बघा फॉर्म्युला 1 अपॉन ax प्लस b लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर प्लस 5/3 1 अपॉन ax प्लस b चे इंटिग्रेशन आहे लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर आणि असेल तर कोएफिशिएंट ऑफ x. आता x ला कोएफिशिएंट नाहीये, त्यामुळे हेच तुमचं काय असणार आहे फायनल आन्सर असणार आहे. मी काय म्हणायचं, इंटिग्रेशनचा भाग हा फार कमी असतो, ती जी प्रोसेस आहे ना सगळी पार्शियल फ्रॅक्शनची ती मात्र त्याच्यात काय असते मोठी असते, आणि याला खूप प्रॉब्लेमची प्रॅक्टिस झाली की तुम्हाला ते जमायला लागतं. सारखं ते सॉल्व्ह करा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. I equals integral 2x plus 1 upon x into bracket x minus 1 into bracket x minus 4 dx. आता इथे जेव्हा असे 3 ब्रॅकेट येतात तेव्हा तुमच्या पार्शियल फ्रॅक्शनचा फॉर्म बदलतो. म्हणजे तुम्ही मागे बघा, आता पेज नंबर 133 वरती बघा, तिथं सेकंड नंबरचा रिझल्ट आहे बघा, तो a अपॉन फर्स्ट फॅक्टर b अपॉन सेकंड फॅक्टर. तसं आता 3 फॅक्टर्स आले त्याच्यामध्ये, 3 फॅक्टर. सुरुवात अशी करायची बघा, लेट this fraction equals 2x plus 1 upon x into bracket x minus 1 x minus 4 equals a upon first factor म्हणजे x plus b upon second factor म्हणजे x minus 1 c upon third factor म्हणजे x minus 4 आणि याला द्यायचं इक्वेशन 1 द्यायचं. काय करायचं याला इक्वेशन 1 द्यायचं. आता तिघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करतात किंवा सोपा पर्याय सांगतोय बघा, 2x प्लस 1 अपॉन x इंटू ब्रॅकेट x मायनस 1 x मायनस 4 ॲज इट इज इक्वल्स. मी काय सांगतोय, हा डिनॉमिनेटर आहे ना हा इथे लिहूनच ठेवायचा पहिल्यांदा, म्हणजे एलसीएम x इंटू ब्रॅकेट x मायनस 1 x मायनस 4. मग हा a लिहायचा a, ठीक आहे. त्याचं डिनॉमिनेटर आहे की नाही ते इथं आहे का बघायचं. त्याच्यात काय नाहीये तर हे 2 ब्रॅकेट नाही आहेत ते लिहून टाकायचं, x मायनस 1 x मायनस 4 प्लस, खूप सोपं आहे, लक्ष द्या, b इन हे डिनॉमिनेटर आहे की नाही हे इथं आहे की नाही बघायचं. मग त्यात काय नाहीये तर हे दोघं नाही आहेत, म्हणजे x इंटू ब्रॅकेट x मायनस 4 लिहायचं प्लस c इंटू हे डिनॉमिनेटर इथे एकदा चेक करायचं, काय नाहीये तर हे दोघं नाहीये, x इंटू ब्रॅकेट x मायनस 1. ही सर्वात सोपी मेथड.
दोघांचे डिनॉमिनेटर काय केले आपण आता कॅन्सल केले. काय काय राहिले शिल्लक 2x plus 1 is equal to a into bracket x minus 1 x minus 4 plus b into bracket b into x into bracket x minus 4 plus c into x into bracket x minus 1. ठीक आहे. आता तुम्ही इकडं याच्याकडे लक्ष द्यायचं, हे कधी 0 होईल, हे कधी 0 होईल, हे कधी 0 होईल असं होतं. मला सांगा ही टर्म 0 कधी होईल सांगा. x जेव्हा 0 असेल तेव्हा ती टर्म 0 होईल. ठीक आहे. when x equals 0 काय काय होणार बघा. मी लक्ष द्या. 2 into bracket 0 plus 1 is equal to a into bracket 0 minus 1 आणि 0 minus 4. आता मला सांगा x ला 0 दिल्यानंतर x ला 0 हे 0 झाले की सगळा पार्ट 0 झाला की नाही. हे x ला 0 ठेवल्यानंतर हे सगळं 0 झालं की नाही. लिहायचंच नाही पुढचं. हे झाले 0 plus 1 म्हणजे 1 is equal to आता बघा हे -1 आणि हे -4 -1 into -4 म्हणजे +4 थोडक्यात 4a झाले ते आणि मग 4 ने डिवाइड केलं की 1/4 is equal to a मिळाला. आता a ची व्हॅल्यू मिळाली. ही टर्म कधी 0 होईल एवढा विचार केला. आता सेकंड पार्ट बघा. ही टर्म कधी 0 होईल तर ही टर्म कधी 0 होईल जेव्हा तुमचा x 1 असेल त्यावेळेस 0 होईल. x 1 असेल तेव्हा मग तसं लिहायचं when x equals 1 आणि इथे बघायचं या लाईनकडे बघायचं x 1 असताना काय काय होतं बघा. हे बघा 2 into bracket 1 plus 1 is equal to आता x ला जेव्हा 1 तुम्ही घ्याल तेव्हा हे ब्रॅकेट 0 झालं. आता x ला 1 घेऊन बघा नाही तर 1 minus 1 0 म्हणजे सगळा पार्ट 0 झाला. सगळा पार्ट 0 झाला. इथं 1 घेऊन बघा हा सगळा पार्ट 0 झाला का बघा. मग उरलं कोण b उरलं फक्त. सांगा काय झालं b into 1 into 1 minus 4 2 plus 1 3 is equal to 1 minus 4 चा आन्सर किती आला. 1 minus 4 चा आन्सर -3b -3 into हे b. आता -3 ने डिवाइड करा म्हणजे b इक्वल्स किती आले -1. ही झाली b ची व्हॅल्यू. त्यानंतर आता मला सांगा ही टर्म कधी 0 होईल सांगा. ही टर्म कधी 0 होईल तर x 4 असताना ही टर्म 0 होईल. when x equals 4 when x equals 4 बघा या LHS मध्ये बघा 2 into bracket 4 plus 1 मला सांगा x ला 4 घेतल्यावर हे ब्रॅकेट 0 झालं म्हणजे हा सगळा पार्ट 0 झाला. x ला 4 घेतल्यानंतर हे 0 झालं म्हणजे सगळं 0 झालं. इथं काही प्रॉब्लेम नाही. c into 4 into 4 minus 1 c into 4 into 4 minus 1 4 to the 8 plus 1 9 is equal to c into 4 into 3 4 3 is 12 12 ने डिवाइड करा 9 upon 12 is equal to c. मग 3 3 is 9 3 4 is 12 is equal to c. अशा तुम्हाला ABC च्या व्हॅल्यूज मिळाल्या. ABC या तीन व्हॅल्यूज कोणाच्या मिळाल्या A B आणि C च्या मिळाल्या. आता ह्या तीन व्हॅल्यूज त्या इक्वेशन 1 मध्ये आपल्याला रिप्लेस करायचे आहेत. या तीन व्हॅल्यूज इक्वेशन 1 मध्ये रिप्लेस करायचे आहेत. ओके बघा या ABC च्या तीन व्हॅल्यूज ज्या मिळाल्या आपल्याला त्या आता आपण इक्वेशन 1 मध्ये रिप्लेस करणार आहोत. फ्रॉम 1 2x plus 1 upon x into bracket x minus 1 x minus 4 is equal to a upon first factor म्हणजे a कोण आहे बघा 1/4 upon x plus b कोण आहे बघा -1 upon x minus 1 plus c कोण आहे बघा 3/4 upon x minus 4. या तुमच्या a b c च्या व्हॅल्यूज तुम्ही काय केल्या रिप्लेस करून घेतल्या. ठीक आहे. आता
प्रॉब्लेम आय. आता इंटिग्रेशन इथनं सुरू होतं. एवढी प्रोसेस जी आपण आतापर्यंत केली इथपर्यंत लेट पासून सुरुवात केली आणि इथे येऊन थांबलो, या प्रोसेसला पार्शल फ्रॅक्शन असं म्हणतात. मग आय इक्वल्स इंटिग्रल, हा तुमचा फ्रॅक्शन आहे इथे आहे बघा. तो फ्रॅक्शन म्हणजे हे प्लस हे प्लस हे असं आहे. मग तिथं रिप्लेस करायचं 1/4 अपॉन एक्स प्लस -1 अपॉन एक्स मायनस 1 प्लस 3/4 अपॉन एक्स मायनस 4 dx. तो फ्रॅक्शन काय केला आपण आधी रिप्लेस करून घेतला. आता सगळ्यांचे सेपरेट इंटिग्रेशन बघा. 1/4 इंटिग्रल 1 अपॉन एक्स dx, हे मायनस साइन इंटिग्रल 1 अपॉन एक्स मायनस 1 dx प्लस 3/4 इंटिग्रल 1 अपॉन एक्स मायनस 4 dx. काय केलं आपण सगळ्याचे कोइफिशियंट्स बाहेर काढून घेतले. 1/4 लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर 1 अपॉन एक्स इंटिग्रेशन, सगळे मोस्टली लॉग मध्ये आन्सर असतात. लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स मायनस 1 प्लस 3/4 log of mod of x minus 4 plus c. 1 upon ax plus b चे इंटिग्रेशन log of mod of ax plus b अपॉन a असे. a म्हणजे x चा कोएफिशिएंट. इथे x चा सेल्ड कोएफिशिएंट किती आहे सांगा 1 आहे. तर काय अडचण नाही. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये फॉर्म बघा, हेच असेल असं मला वाटते आन्सर. कारण हे लॉग मध्ये काय असतं माहिती का, हे पुढे सोडवता येतं लॉग मध्ये खरं तर, पण सहसा सोडवत नाही, ते असंच ठेवतात. हे फायनल. ओके. Next question. I equals integral x square plus x minus 1 upon x square plus x plus 6 dx. आता इथं बघा, न्यूमरेटर डिनॉमिनेटरची डिग्री सेम आहे. डिग्री सेम आहे किंवा न्यूमरेटरची डिग्री जर जास्त असेल तर डिव्हिजन करून पहिल्यांदा घ्यायचं असतं. डिव्हिजन करून म्हणजे काय करायचं लक्ष द्या. न्यूमरेटरला x square plus x plus 1 ला त्या डिनॉमिनेटरने डिवाइड करायचं. x square plus x plus 6 ने डिवाइड करायचं. फर्स्ट टर्म डिवाइडेड बाय फर्स्ट टर्म म्हणजे 1 into x square 1 into x 1 into 6 subtraction साइन चेंज कॅन्सल 1 minus 6 म्हणजे -5. आणि मग आता हा जो आपला फ्रॅक्शन आहे, हा तो कसा स्प्लिट करायचा. कोशंट प्लस मागे दाखवले मी मध्ये आय इक्वल्स इंटिग्रल कोशंट म्हणजे 1 प्लस रिमाइंडर, काय रिमाइंडर -5 रिमाइंडर अपॉन डिवाइडर x स्क्वेअर प्लस x मायनस 6 dx. असं पहिल्यांदा हा प्रॉब्लेम काय करून घ्यायचा, आधी स्प्लिट करून घ्यायचा. काय करायचं क्वेश्चन, हा आधी प्रॉब्लेम स्प्लिट करून घ्यायचा. ठीक आहे. आता स्प्लिट केल्यानंतर प्रॉब्लेम मध्ये साइन +6 आहे, एकदा चेक करा म्हणजे मला आधी चेक केलेलं बरं असते. हाँ हे एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 6 इथं -6 साइन पाहिजे होता, कारण मी प्लस घेतले ते मायनस पाहिजे. ओके. 1 into x square 1 into x 1 into -6 म्हणजे इथं -6 येणार. 1 into -6 म्हणजे किती येणार -6. इवन इथं सुद्धा प्रॉब्लेम मध्ये -1 साइन. आता सबट्रॅक्शन करताना साइन चेंज झाली म्हणजे हे प्लस झाली. आता 6 - 1 म्हणजे 5. ओके, बस एवढाच फरक आहे, +5. बरं. आता यांच्या दोघांचे इंटिग्रेशन सेपरेट करायचे. बघा, I इक्वल्स इंटिग्रल 1 dx हे झाले सेपरेट प्लस 5 इंटिग्रल 1 अपॉन 5 कोएफिशिएंट आहे x स्क्वेअर प्लस x मायनस 6 dx. आता 1 चं इंटिग्रेशन x येणार आहे. 1 चं इंटिग्रेशन x प्लस 5 इंटिग्रल
5 इंटिग्रल 1 अपॉन, चला यांचे फॅक्टर्स काय काय पडले सांगा यांचे फॅक्टर्स. क्वाड्रॅटिक बाजूला फॅक्टर्स करून घ्या. x स्क्वेअर प्लस x मायनस 6, 3 टू द 6, x प्लस 3 x मायनस 2 dx हे त्याचे फॅक्टर्स पडले. मग आता इथून पुढे हा पार्शियल फ्रॅक्शनचा पार्ट सुरू करायचा. लेट दिस फ्रॅक्शन इक्वल्स a upon first factor plus b upon second factor, a upon first factor b upon second factor. ह्याला इक्वेशन बनले, क्रॉस मल्टीप्लाय करून घ्या. 1 upon x plus 3 into x minus 2 equals a into bracket x minus 2 plus b into bracket x plus 3 upon x plus 3 into x minus 2. दोन्ही डिनॉमिनेटर्स काय झाले, कॅन्सल झाले. काय होतं सांगा, इथे 1 equals a into bracket x minus 2 plus b into bracket x plus 3. झालं. आता एक एक ब्रॅकेट 0 कधी याचा विचार करायचा. बघा पहिल्यांदा ह्याच्याकडे बघूया, इक्वेशन कडे बघायचं. मग हे ब्रॅकेट कधी 0 होईल, x minus 3 असताना. when x equals -3 करा रिप्लेस. बघा 1 is equal to a into bracket -3 -2. आता इथं -3 रिप्लेस झाल्यावर हे 0 झाले आणि इंटू b म्हणजे 0 झाले. 1 equals -5a, -5 ने डिवाइड केलं, a ची व्हॅल्यू मिळाली -1/5, a ची व्हॅल्यू मिळाली -1/5. आता इथं बघायचं, हे दुसरं ब्रॅकेट कधी 0 होईल, इथं बघायचं. इथं x मायनस when x is equal to 2, x is equal to 2. 1 equals, इथं 2 रिप्लेस केल्यावर हे सगळंच 0 झालं. b into bracket 2 plus 3, 1 equals 5b, 5 ने डिवाइड केलं, b equals 1/5. a मिळाला, b मिळाला, a -1/5, b 1/5. आता हे इक्वेशन 1 मध्ये रिप्लेस करायचं. या दोन व्हॅल्यूज इक्वेशन 1 मध्ये काय करायच्या, रिप्लेस करायच्या. मग त्याच्या खाली कंटिन्यू करायचं तुम्हाला. फ्रॉम 1 असं म्हणायचं. इथं 1 कडे बघा. फ्रॉम इक्वेशन 1, हां हे बघा 1 अपॉन ब्रॅकेट x plus 3 into x minus 2 is equal to a upon first factor. a कोण, -1/5, first factor x plus 3, b upon second factor x minus 2. हे तुम्ही काय करत सांगा, हे तो फ्रॅक्शन जो आहे ना तो असा स्प्लिट करून घेतला. आता तुमच्या प्रॉब्लेम कडे बघायचं. i इक्वल्स, ह्याच्या खालीच कंटिन्यू करायचं. i इक्वल्स बघा, i इक्वल्स x प्लस 5 इंटू इंटिग्रल. सांगा हा जो फ्रॅक्शन आहे तो कसा स्प्लिट झालाय सांगा. -1/5 अपॉन x plus 3 plus 1/5 upon x minus 2 dx. ठीक आहे, असा तो फ्रॅक्शन काय झाला तुमचा, स्प्लिट झालेला आहे. नेक्स्ट स्टेप बघा. न्यूमरेटर मधनं 1/5 कॉमन काढूया. न्यूमरेटर मधनं 1/5 कॉमन काढू, इक्वल्स x plus 5 इंटू, त्यातनं 1/5 कॉमन आले,
इंटिग्रल इथलं कोण राहिलं सांगा, मायनस वन अपॉन एक्स प्लस थ्री, हे मायनस साईन राहिलं ना, प्लस वन अपॉन एक्स मायनस टू डी एक्स. आता हे बाहेरचे 5 5 काय झाले, कॅन्सल झाले. आता पुढे बघ, इक्वल्स एक्स प्लस, हा सांगा याचं इंटिग्रेशन प्लस. आता समजा हे मी मागे पुढे लिहिले ना, तर हे मायनस साईनचा विषय येत नाही. बघा एक स्टेप जास्त वाढवूया आपण. हे बघा, हे आधी लिहितो मी, वन अपॉन एक्स मायनस टू, आणि मग मायनस हे घेतो, मायनस वन अपॉन एक्स प्लस थ्री डी एक्स. आता लास्ट स्टेप मध्ये इंटिग्रेशन बघा, वन अपॉन समथिंग म्हणजे लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर मायनस पुन्हा लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर प्लस सी. आता तुम्हाला हे जे दोन लॉग आहेत ना, त्याला लॉग ए मायनस लॉग बी असं तुम्हाला फॉर्म दिसतोय ना, लॉग ए मायनस लॉग बी. त्याला असं पण लिहिता येतं, लॉग ऑफ ए अपॉन बी एक्स मायनस टू अपॉन एक्स प्लस थ्री प्लस थ्री. हे आन्सर पण चालेल, हे पण चालेल. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे असेल ते बघून घ्या. ओके.